वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत सध्या स्थानिक पातळीवर एकच चर्चा आहे, ती म्हणजे वसई विरारचा झेड फंड. या झेड फंडमुळे ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीने वसई विरार ऑलमोस्ट गमावलंय असं म्हटलं जातंय. आता हा झेड फंड हा भूमाफियांशी संबंधित आहे. तुम्हाला वाटत असेल मी कोड्यात बोलतोय, थांबा सोपं करून सांगतो. तर हा विषय चर्चेत आलाय तो वसई विरार महापालिकेत उभ्या असलेल्या अर्शद जैनुल्लाह चौधरी नावाच्या उमेदवारामुळे. या चौधरीला उमेदवारी दिली कोणी, तर बहुजन विकास आघाडीनं. प्रभाग क्रमांक 19 मधून त्याला तिकीट देण्यात आलंय. आता हा अर्शद चौधरी भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही अर्शद चौधरीला तिकीट मिळवून देण्यामागे वृषित दवे नावाची एक व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांचे संबंध किती दृढ आहेत हे अर्शद चौधरी सोबत वाढदिवस साजरा करताना त्याच्या प्रचारात सहभागी झालेले वृषित दवे यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. इथं ठाकूरांची लिंक कशी लागते, तर हेच ऋषित दवे क्षितिज ठाकूर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. याच ऋषित दवे यांच्याकडून क्षितिज ठाकूर यांनी 2024 विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या ॲफिडेव्हिटनुसार 2024 मध्ये 2.5 लाख रुपये वैयक्तिक कर्ज आगाऊ रक्कम म्हणून स्वीकारलेली होती. खुद्द क्षितिज ठाकूर यांनी ही माहिती सोपवली म्हटल्यावर ती खोटी थोडीच असणार आहे. म्हणून क्षितिज ठाकूर यांचे ऋषित दवे यांच्या माध्यमातून भूमाफियांसोबत संबंध असल्याची त्यांच्यावरती टीका होती. पण हे भूमाफिया काही एका रात्रीत वर आलेले नाही आहेत, तर तब्बल 35 वर्षांच्या सत्ता काळात बहुजन विकास आघाडीने अनधिकृत बांधकामे आणि भूमाफियांना प्रचंड प्रोत्साहन दिल्याची टीका त्यांचे विरोधक करतात. वसई विरार महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागा भूमाफियांनी आपल्या घशात घातल्या. मुंबई अहमदाबाद हायवे बाजूच्या औद्योगिक वसाहतीतून अनेक गैरव्यवसाय आणि भूमाफिया जन्माला घालण्याचं काम इथं बहुजन विकास आघाडीनं केलं अशी त्यांच्यावरती टीकाही केली जाते. या टीकेमध्ये तथ्यही दिसून येत आहे, कारण या माध्यमातून वसई विरार महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचं उघड झालंय. मुंबई हायकोर्टाने यावरून महापालिकेला फटकारलं होतं. 2 वर्षांपूर्वीच्या सुनावणीमध्ये पालिका स्थापनेपासून आतापर्यंत पालिका क्षेत्रात 4 लाख अनधिकृत बांधकामं झालेली असल्याची माहिती दिलेली आहे. जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2023 या अवघ्या 2च वर्षांच्या काळात 10,800 इतकी अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलंय. फक्त वालिवमध्ये 3,891 आणि पेल्लार या प्रभागात 5,000 अनधिकृत बांधकामं झालेली. याच आकडेवारीवर बोट ठेवत हायकोर्टाने पालिकेला अनधिकृत बांधकामं नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करता याची विचारणाही केलेली. विरार, नालासोपारा आणि वसई पूर्व पट्टीतील अनेक भागांमध्ये औद्योगिक वसाहतींची अनधिकृत बांधकामं वाढीस लागलेली होती. वसई पूर्व पट्ट्यांमध्ये अनधिकृत बांधकामांसाठी भूमाफियांनी सरकारी, आदिवासी आणि वन विभागाच्या अनेक जागा बळकावल्या होत्या. यात सर्वात मोठं प्रकरण गाजलं ते 41 इमारतींचं. सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव जमिनीवर 41 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. अनधिकृत बांधकाम असूनही बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य नागरिकांना गंडवून त्या ठिकाणी युनिट्स विकली. या 41 इमारती बांधणारा बिल्डर सीताराम गुप्ता हा बहुजन विकास आघाडीचाच 2 वेळा नगरसेवक होता. या अनधिकृत बांधकामांसाठी पर स्क्वेअर फूट ठराविक रक्कम ही प्रोटेक्शन मनी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना आणि प्रतिनिधींना दिलीही जात होती. याचं रेट कार्ड सुद्धा ठरलेलं होतं. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना पर स्क्वेअर फूट 20 ते 25%, तर नगर रचना उपसंचालक यांचे 10 रुपये पर स्क्वेअर फूट कमिशन आकारल्याचंही ईडीच्या तपासामध्ये समोर आलेलं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जुलै 2024 मध्ये मुंबई हायकोर्टाने या सर्व इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. या कारवाईमध्ये हजारो कुटुंब बेघर झाली. या वसई विरार भूमी घोटाळ्याच्या प्रकरणात आयुक्त अनिल पवार तसेच जयेश मेहता, पालिकेचे तत्कालीन नगर रचना उपसंचालक YS रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता, त्यांचा पुतण्या अरुण गुप्ता यांच्या विरोधात कारवाई झालेली. पण आपल्यावरील अटक ही बेकायदेशीर असल्याचं सांगत अनिल कुमार यांनी या कारवाईला न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांची यातून सुटकाही झालेली. आता येतो आपला मुख्य मुद्दा, तो म्हणजे झेड फंडचा. त्याबद्दल बोलूयात. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणामध्ये खुद्द स्थानिक नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारीच यात अडकल्याने पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. आणि या महापालिकेचे कारभारी होते ठाकूर. स्थानिक पातळीवर होत असलेल्या चर्चा आणि होत असलेल्या आरोपांनुसार या भागात जी काही अनधिकृत बांधकाम होती त्यातून पर स्क्वेअर फूट झेड फंड ऋषित दवे यांच्या माध्यमातून क्षितिज ठाकूर यांच्याकडे जमा केला जायचा. अनेक भूमाफिया अनधिकृत बांधकाम करण्याआधी हा प्रोटेक्शन मनी ऋषित दवे यांच्या माध्यमातून क्षितिज ठाकूर यांच्या जवळ पोहोचवत असायचे असा त्यांच्यावरती आरोप होतोय. या आरोपांसोबत क्षितिज ठाकूर यांच्या संपत्तीवरही बोट ठेवलं जातंय. 2009 साली क्षितिज ठाकूर यांची संपत्ती होती 7,97,34,878. 2014 साली ती 51,25,37,756 इतकी झाली. 2019 साली 63.67 कोटी, तर 2024 साली 77.59 कोटी इतकी उच्च पातळीवर पोहोचली. मागच्या काही वर्षांमध्ये इतकं झपाट्याने वाढत असलेलं इन्कम पाहता असे कोणते नैतिक व्यवसाय क्षितिज ठाकूर करतायत हा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण एवढी संपत्ती असूनही क्षितिज ठाकूर यांनी ऋषित दवे यांच्याकडून अवघे 2.5 लाख कोणत्या कामासाठी त्यांनी घेतले होते? दोघांमध्ये असे कोणते व्यावहारिक संबंध आहेत असा साधा प्रश्न पडतो. मग यात झेड
झेड फंडसाठी क्षितिज ठाकूर व ऋषित दवे यांना अर्शद चौधरीला उमेदवारी द्यावी लागली का? अशा व्यवहारांमुळेच क्षितिज ठाकूर यांनी अर्शद चौधरी, प्रदीप गुप्ता, पप्पू गुप्ता, मुस्तफा, राहुल गुप्ता, हजरत शेख, जिशान कुरेशी, रमजान कुरेशी, सुशील आव्हाड अशा भूमाफियांशी संबंध कायम केलेत का? असाही सवाल स्थानिक चर्चांमध्ये. ही सगळी नावं घेण्याचं कारण म्हणजे 10 जुलै 2024 या क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवशी या सगळ्या भूमाफियांनी मुंबई अहमदाबाद हायवे शेजारी पेल्लार, कामन या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात शुभेच्छा बॅनरबाजी करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं होतं. क्षितिज ठाकूर यांनी त्यावेळी या भूमाफियांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, त्यांचे त्या माफियांशी संबंध उघड झाले असा प्रचार झाला आणि क्षितिज ठाकूर यांचा नालासोपारा विधानसभेमध्ये मोठा पराभव झाला. तर 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या हितेंद्र ठाकूर यांनाही वसईच्या जनतेने नाकारलं आणि त्यांचाही पराभव झाला. खरं तर हा पराभव फक्त निवडणुकीपुरता नव्हता, तर वसई विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एक हाती सत्ता राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला बसलेला जबरदस्त हादरा होता. असो, आता महापालिका निवडणूक आली. आता पुन्हा याच भूमाफियांना क्षितिज ठाकूर व ऋषित दवे यांनी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जवळ केल्याचं दिसतंय. अर्शद जैनुल्लाह चौधरी नावाच्या पेल्लार प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारीही बहाल केले. अर्शद हा अवघा 8वी पास आहे. तो अनधिकृत बांधकामं, पत्रकारांना जबर मारहाण, अपहरण, जीवे मारण्याच्या धमक्या, सामूहिक मारहाण अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर उमर कंपाऊंड प्रभाग समिती F येथे 2021 साली पालिकेने त्यांच्या विरोधात MRTP कायद्याअंतर्गत नोटीसही बजावलेली आहे. उमेदवाराचा अनधिकृत बांधकामाशी प्रत्यक्ष संबंध असताना त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले असल्याने निवडणूक अपात्रतेचा गंभीर मुद्दा ठरत असतानाही बहुजन विकास आघाडीने अर्शद जैनुल्लाह चौधरीला तिकीट दिले. असे लोक आता सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून उदयास येऊ पाहतात. ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.